इथे आपल्याला आलू पराठ्यासाठी इथे मी 4 ते 5 बॉईल केलेला आहे बटाटा घेतलेला आहे। इथे 2 बारीक चिरलेला कांदा आहे, इथे मीठ आहे, ओवा आहे, कोथिंबीर आहे, मिरची आणि लसूण आणि जिऱ्यांची पेस्ट आहे, हे जिरे पावडर आहे, थोडीशी हळद, लाल तिखट, धने पावडर आणि हा गरम मसाला। हे सर्व आपल्याला साहित्य बटाट्याच्या स्टफिंगसाठी लागणार आहेत। तर बघू शकता हे सर्व आपण छान एकत्र करून घेऊया। इथे बघू शकता आता आपण ह्या पोटॅटो छान असा हा पोटॅटो मॅशरनी मॅश करून घ्यायचा आहे। म्हणजे बटाटा आपण आलू पराठा करताना बटाटा हा मध्ये म्हणजे हे होणार नाही, चपाती आपली किंवा आलू पराठा हा फुटणार नाही। छान हे मॅश करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आपण बारीक चिरलेले 2 कांदे घालणार आहोत। त्याचबरोबर इथे लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार, थोडंच घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे। हे आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत, एक चमचाभर एक मीठ असेल। धने पावडर आहे 2 चमचे। त्याचबरोबर इथे जिरे पावडर आहे, ओवा आहे छान क्रश करून घेतलेला आहे हातावरती, मिरची लसूणची पेस्ट आहे, गरम मसाला आणि इथे कोथिंबीर आहे। सर्व छान आपण हे मिश्रण आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने करताल तेवढं बेटर राहील, म्हणजे छान असं हे स्टफिंग तयार होईल। हे छान आपण हाताने छान सॉफ्ट आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे बटाट्याचं। बघू शकता हे पहा किती सुंदर ही स्टफिंग दिसत आहे, एकदम अप्रतिम आणि सुंदर ही स्टफिंग तयार झालेली आहे।